नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे रायगडमधून. महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी विकास गोगावलेला जामीन मंजूर झालाय. विकास गोगावलेसह 8 आरोपींना जामीन मंजूर झालाय. न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपींकडून जामिनासाठी अर्ज केला गेला. न्यायालयाबाहेर शिवसैनिक आणि समर्थकांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे 5 आरोपी जामिनाच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत. तर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि 8 आरोपींना जामीन मंजूर झालाय. न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपींकडून जामिनासाठी अर्ज केला गेला होता. विकास गोगावले या नगरपालिकेतील राड्यानंतर फरार होता, मात्र न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर तो पोलिसांना शरण आला आणि न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केलाय. विकास गोगावले हा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आहेत. विकास गोगावले यांना जामीन मंजूर झालेला आहे. विकास गोगावलेसह 8 आरोपींना हा जामीन मंजूर झालाय. राष्ट्रवादीच्या आरोपींना मात्र अद्यापही जामीन मंजूर झाला नाही. नगर परिषद निवडणुकीमध्ये महाडमध्ये हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन धमकी दिल्याचं हे प्रकरण आणि या प्रकरणी विकास गोगावले फरार होता. त्यानंतर न्यायालयानं दणका दिल्यानंतर विकास गोगावले हा न्यायालयामध्ये हजर झाला, पोलिसांसमोर हजर झाला आणि त्यानंतर आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विकास गोगावले याला जामीन मंजूर झालाय. त्याच्यासोबत आणखी 8 आरोपींना जामीन मंजूर झालाय. मात्र अद्यापही राष्ट्रवादीच्या आरोपींना जामीन मंजूर झाला नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्यासोबत जोडलेत. अजय, विकास गोगावले आणि 8 जणांना जामीन मंजूर झालाय, मात्र राष्ट्रवादीच्या आरोपींना जामीन मंजूर झाला नाहीये. नेमकं कशा प्रकारे ही सुनावणी झालेली आहे? कोणते मुद्दे हे विचारात घेतले होते? आपण पाहिलं तर 1.5 महिन्या अगोदर महाडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये हा राडा झाला होता आणि तेव्हापासून जे आहे ते सर्व आरोपी फरार होते. मात्र हायकोर्टाने याबाबत जे आहे ते राज्य सरकार आणि पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढले आणि त्यानंतर जे आहेत ते विकास गोगावले सोबत शिवसेनेचे पदाधिकारी जे आरोपी आहेत ते शुक्रवारी हजर झाले होते आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आला आणि या सर्व विकास गोगावले सोबत सर्व आरोपींना जे आहेत ते जामीन मंजूर झालेला आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे या ठिकाणी आरोपी होते त्यांना 5 जणांना जो आहे तो न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे, तर अन्य जणांना जे आहे ते 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिला तर राडा प्रकरण जो आहे या प्रकरणात हायकोर्टाने जे आहे ते संपूर्ण ताशेरे जे आहेत ते ओढले होते आणि हा प्रकरण जो आहे तो अधिक गंभीर झाला होता. जगदीश, धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल.